आणि अनेक लाखो पर्यटक रत्नागिरी शहर बघायला रत्नागिरीमध्ये येतील. पहिली गोष्ट, एका उद्योजकाची काल मी पत्रकार परिषद बघितली. मला असं वाटतं की एवढ्या घमेंडीमध्ये अशी पत्रकार परिषद घेऊ नये. न्यायालयानं दिलेला जो निकाल आहे त्याचा आम्ही 100% आदर करतो, परंतु न्यायालयाचा निकाल दिल्यानंतर ज्या उद्योजकानं ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केल्या आहेत, या संस्कृतीला शोभेच्या अशा नाहीत. खुर्ची जप्त करण्याचे जे निकाल दिले होते त्याची काही कार्यप्रणाली ही कोर्टामध्ये ठरलेली आहे आणि कोर्टामध्ये ठरलेल्या कार्यप्रणालीवर बाहेर चर्चा करणं हा देखील न्यायालयाचा अवमान आहे. आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की कोर्टाचा मान सन्मानच राहिला पाहिजे. कोर्टाने जे निर्देश दिले त्याचं पालन झालं पाहिजे. त्याच्या संदर्भात आमच्या प्रांताधिकाऱ्यांनी जे काय प्रक्रिया करायची ती केलेली आहे, पण कोर्टाच्या निकालावर बाहेर पत्रकार परिषद घेऊन बोलणे हा देखील न्यायालयाचा अवमान झालाय. आणि त्याच्या विरोधामध्ये देखील मी प्रांतांना आजच सूचना केल्यात की कोर्टाकडे दाद मागावी. जागा कुठच्या विभागाकडे याच्यापेक्षा निकाल लागल्यानंतर प्रायव्हेट कंपनीनं त्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही. आम्हाला माहिती आहे त्या जागेवर काय करायचं, पर्यटन कसं विकसित करायचं, त्याच्यासाठी आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. परंतु एखादी बाहेरची व्यक्ती येऊन जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली याच्यावर रत्नागिरीमध्ये जाऊन समाधान व्यक्त करते, हे खेदजनक आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.